आता इन्व्हेस्टमेंट ही म्हणजे रिस्क आणि भीती वाटते. तर ह्याच्यावर काम कसं केलं पाहिजे? वाचन. खूप वाचन केलं पाहिजे. आता मराठी समजा मी मराठीबद्दल आणि मराठी वाचकांबद्दल विचार केला किंवा गुंतवणूकदारांबद्दल, तर आपल्याकडे सकाळ मनीसारखे मंथली मॅगझिन्स आहेत. तिकडे खूप चांगले चांगले ॲनालिस्ट, विचारवंत, गुंतवणूक तज्ज्ञ सतत लिहित असतात. गुंतवणुकीच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगत असतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे इकॉनॉमिक टाईम्ससारखे इंग्लिश वाचता येत असेल, तर इकॉनॉमिक टाईम्ससारखे पेपर वाचायला पाहिजे. जर तुम्हाला इंग्रजी ऐकणं आवडतं तर CNBC सारख्या न्यूज चॅनल बघायला पाहिजे. CNBC तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा येतं, इंग्रजीमध्ये सुद्धा येतं. वाचन वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गुंतवणूक निर्णय घ्यायच्या अगोदर कमीत कमी 1-1.5 तास त्याच्याबद्दल वाचन करायलाच पाहिजे. वर्स्ट कंडिशनमध्ये इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड, सकाळ मनी, सकाळचा वीकली धन की बात येतं सोमवारी. अशा प्रकारचे जे वाचनासाठी वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याची तुम्ही आवड लावून घेतली पाहिजे. चांगले पॉडकास्ट बघायला पाहिजे, चांगला यूट्यूब्स बघायला पाहिजे. आणि जर जर तुम्ही जास्त टाईम स्पेंड करायची गरज नाही, हार्डली तुम्ही याच्यावर एक तासभर किंवा अर्धा तास जरी वेळ दिला, इवन वीकली जरी अर्धा 1 तास वेळ दिला, तर मला वाटतं सफिशियंट आहे. त्याचप्रमाणे ना सेबीच्या चांगल्या वेबसाईट्स आहेत. सेबीनी ॲम्फीची निर्मिती केली, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या साईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याच्यामध्ये खूप ऑफिशियल ऑथेंटिकेट इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि सेव्हिंगबद्दलची इन्फॉर्मेशन्स आणि चांगल्या चांगल्या त्याच्यामध्ये क्लिप्स आहेत, व्हिडिओज आहेत, ज्या सेव्हिंग आणि गुंतवणुकीबद्दल बोलतात. तर त्या त्या तुम्हाला लवकरात लवकर त्या व्हिजिट्स केल्या पाहिजे आणि तुमचं नॉलेज वाढवायला पाहिजे, ओव्हरऑल समज वाढवायला पाहिजे.